राम राम भांडळ उठलो बघा सकाळी 11:30 वाजल ते पण डोळे ते पुसून घेतलो बघा. डोळे पुसून असं बसावं म्हणलं तर आणि आमचं भैया म्हटलं पाणी घेऊन ये बकेट भरून म्हटलं. निघालो बघा सकाळी झोपेत राहत समाईला बकेट थोडं वज्ज उचलून घेऊन यावं म्हटलं. आता काय करावं काय कळना. मग बकेट अर्धे भरेल तर आमचं किन्नर आलं सोबत येऊन भांडे घासतं बघा. कसं घासलं तर बघा घास म्हटलं जिंदगी असलीच आमची घास म्हणतो. ड्रायव्हर लाईफ म्हटलं सुखाचे नाही बघा. असं भांडे बी घासावं लागते. घरात आहे ताट उचलून ठेवत नाही बाहेर. नाणीत नेऊन ताट ठेवत नाही इथं म्हटलं बरोबर भांडे घासावं लागतं बघा. सोपं नाही माझ्या ड्रायव्हर व्हायचं. आलो बघा निघालो बघा आता दात असायचं होतं म्हणून. आमचा माणूस घेऊन जातो म्हटलं तर बाकी काय घेऊन जावं म्हटलं. दात घासत बसलो का पद्धतशीर इथं नळापाशी. दात घासले 5 मिनिटं. रोजचं दात घासावंच लागेल. दात घासणं आल्यावर दुसरे खरं होतं बघा मला तर. दात ते घासून फ्रेश होऊन आलो बघा झाडाखाली येऊन बसलो बघा. तर जेवायचं नियोजन करावं म्हटलं आमच्या दादाला. चाललो बघा आता धाब्यात जेवण कराय. रोजचं बनवून खाणारे कंटाळा आलता बघा मला तर. त्यासाठी चला म्हटलं धाब्याला. चाललो होतो बघा फोन खाली खुलतो व्हिडिओ कसं चालू झाला मला का समजलं नाही बघा. तसंच बघा आता वाईब समाईला फोनचा कॅमेरा पण गेलाय बघा. फुटला माझा फोन पण आहे बघा. आता बघा मालकाचे थार आहे बघा. आलो बघा धाब्यामध्ये ऊन तर निब्बर दाखवतो ऊन. आलो धाब्यातलं काय जेवणाचं काय वेगळं बनवलं नाही बघा. आमचं दादा शिवाय द्यायला डायरेक्ट रात्रीच ब्लॉग चालू केला बघा. पाऊस चालू होला पाऊस कमी झाल्यावर निघालो खायचं आणि का सांगितलं काय माहिती बघा. भाजी त्यांनी जाऊन सांगितलं ही भाजी होती बघा. दाल तडका म्हण बघा.